वैभव ढोणे दातिवली यांच्याकडून विश्वजित ठाकूर यांनी जर हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचा पुरस्कार घोषित करण्यात आला. हॅट्रिक घेतली गेली तर विश्वजित ठाकूर यांच्याकडून. स्ट्राईकवर ओमकार देसाई. टेनिस क्रिकेटमधील एक सीमारेषेच्या बाहेर यायचे. प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना विनंती आहे. एक महत्त्वाची मॅच. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे, चालू करू नका. सर्वांना विनंती आहे. आयोजकांकडून सूचना येत आहेत, आपण बाहेर जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणीही थांबायचं नाही आहे. हां, बॅट आयोजकांच्या सूचना आहेत. आणि एक महत्त्वाच्या मॅचकडे, ज्या मॅचमध्ये देखील तारे सितारे दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. तीच मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स नगर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. पहिला बॉल वेगात खोलवर टाकण्याचा प्रयत्न. बॅटला तर नक्कीच लागतो. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि तत्परतेने दुसरीही धाव पूर्ण केली गेली. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक खेळाडूंचा खूप मोठ्या प्रमाणावर भरणं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही मॅच देखील रंगतदार होईल. आजचा दिवसच तब्बल 12 व्यावसायिक संघ आज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. SP टीमचे व्यवस्थापक दिनेशभाई यादव हे देखील उपस्थित राहतात. त्यांचे हार्दिक स्वागत. शिरसाट स्पोर्ट्स अमोल शिरसाट यांची टीम. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत. अजित मोहिते चेंडूच्या खाली. विश्वजित ठाकूरच्या वेगाला यश मिळत आहे. तर ओमकार माघारी परततात आणि त्यांची जागा घेण्यासाठी शिरसाट स्पोर्ट्स नगर संघासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे अनंत वाघ मॅगी. रवी लिंगाल आणि त्यांच्या जोडीला अनंत वाघ. दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे चोरस पाहायला मिळेल. या हंगामात जर पाहिलं तर मॅगी अनंत वाघ चांगले फॉर्मात खेळत आहेत. लगातारचे 4 षटकार लगावले गेले होते काळाचौकीच्या स्पर्धेमध्ये अनंत वाघ यांच्याकडून स्पोर्टिसॅक ट्रॉफीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रवी लिंगाला देखील या हंगामात खूप चांगले फॉर्मात आहेत. परंतु विश्वजितचा वेग बरंच काही सांगून जातो. वेगावर स्वार होतात आणि भल्या भल्या फलंदाजांना मनामध्ये धडकी भरायला लावणारा वेग देखील पाहायला मिळतो. परंतु हा रबर बॉल आहे. वेग, ज्या वेगात बॉल आला त्याच वेगात टोलवण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हता. बॉल हवेत. विवेक शेलार आले चेंडूवर आणि विश्वजितने घेतली आहे लगातारची दुसरी विकेट. अनंत वाघ मॅगी देखील होत आहेत बाद बाद बाद. या अगोदर जर पाहिलं तर हर्ष 11 नांदिवली अरविंद वत्रे काका यांची टीम 2 सामने जिंकताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी विश्वजित ठाकूर मोठ्या यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या जरूर, परंतु तदनंतर जर पाहिलं तर लगातारच्या 2 विकेट घेतल्या गेल्या आहेत आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अंधेरीचे खेळाडू नागेश फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत नागेश रवी लिंगाला यांच्या जोडीला. आणि तर कव्हर्सला जे प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना विनंती, आपण बाहेर जायचं आहे. आहेत त्यांना विनंती, कृपया बाहेर या. आणि स्कोर जर पाहिला तर 3 धावांवर जाताना पाहायला मिळेल. विश्वजितच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आणि आता जर पाहिलं तर रवी लिंगाला यांना आपण पाहतोय.
रबर बॉलचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. वेग वाढवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात वाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते 4. डोंबिवली ब्लास्ट जागृती 11 डोंबिवलीच्या वतीने आयोजित असणारी भव्य क्रीडा स्पर्धा. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी होऊ दिला नाहीये. विश्वजितच्या वेगाने मात केली. या बॉलवर धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. माझ्या मते यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या एका स्पर्धेमध्ये सर्वात जास्त टीम जर कोणत्या स्पर्धेमध्ये खेळल्या असतील तर त्या माझ्या मते डोंबिवली ब्लास्ट ही स्पर्धाच असेल. यावेळेला आक्रमण केलं गेलंय. रवी यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला बॉल पाठवला. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या झाली आहे 8. रवी लिंगाल आणि नागेश ही जोडी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करते. तर पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी इम्रोज खान येत आहेत. ठाण्याचे खेळाडू गोलंदाजीसाठी इम्रोज खान. वेगवान गोलंदाजी. या हंगामात जर पाहिलं तर इम्रोजच्या गोलंदाजीचा 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर फ्रेंडशिप ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला बदलापूर खरवई या ठिकाणी. अप्रतिम कामगिरी घोडबंदर चषकात देखील केली होती. यावेळेला नागेश कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जोर होताना पाहायला मिळतोय. चेंडू हवेत. तिकडे आहेत विश्वजित ठाकूर आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर फलंदाजांच्या कर्दन काळास म्हणजे या सध्याच्या घडला चर्चेतील गोलंदाजास विकेट मिळते. नागेश बाद. तर आणखीन एक विकेट. थोडासा दबाव तर वाढवलाय गोलंदाजांनी फलंदाजांवरचा कारण तब्बल 3 विकेट आलेले आहेत. 4 ओव्हरचं क्रिकेट आहे आणि या 4 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांना आता कामगिरी करावी लागणार आहे कारण दुसरं षटक सुरू झालं आहे. इम्रोज यांच्याकडे अचूकता आहे. बॉलला कट करण्याची क्षमता आहे आणि तेच या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. जास्त वेगात नव्हता परंतु अचूकतेवर होता चेंडू आणि इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा फटका फसला आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज नवीन येत आहेत. किशन देवेंद्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रवी आणि किशन या जोडीने देखील जर पाहिलं तर मागील 8-10 वर्षात खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एकाच विलेपार्ले जुहू साधना क्रिकेट ग्राउंडवरून सुरू केलेला क्रिकेटचा प्रवास. रवी किशन बॅटिंगसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय. पंच आमच्याकडे वळतायत कळवतायत वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपातील 1 धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. 1-1 धाव महत्त्वपूर्ण असणार आहे सिरसाट स्पोर्ट्स नगर संघासाठी. दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र म्हात्रे अँड कंपनी. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉलला कट केलं. किशनने बॅट तर जरूर फिरवली परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल हेलकावा खाताना पाहायला मिळाला. कट होताना पाहायला मिळाला. वळताना पाहायला मिळाला आणि अजित मोहिते यांची खासियत आहे यष्ट्यांच्या लगोलग मात्र यष्टीरक्षण चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांनी ते केलंय देखील. किशन यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉलला तटवण्याचा प्रयत्न राहिला. थोडीशी कमी उंची होती या बॉलची परंतु कव्हरच्या दिशेने विश्वजित ठाकूर यांच्या दिशेने चेंडूला पाठवलं. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आतापर्यंत दाखवलंय. इम्रोज खान यांनी देखील ज्याप्रमाणे पहिल्या षटकात विश्वजित ठाकूर यांच्या गोलंदाजीला आपण पाहिलं आणि आता जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे ते रवी लिंगाला. खूप महत्त्वपूर्ण असेल रवी लिंगाला यांचं खेळपट्टीवर राहणं किंवा धावा करणं. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर पुन्हा कट करताना पाहायला मिळत आहेत चेंडू आणि पाठवला. थोडेसे जास्त शफल होत आहेत रवी आणि हेच हेरतायत आणि बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतायत. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी इम्रोज खान यांच्याकडून येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला शेवटच्या क्षणी बॉलला ढकललाय. तळमेच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होईल. योगेश पवार येत आहेत तिकडे
आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरसावली. 11 धावा. पहिल्या षटकात विश्वजित यांची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेट पाहायला मिळाल्या आणि 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. आणि दुसऱ्याही षटकात जर पाहिलं तर 1 विकेट आली आणि चांगली गोलंदाजी. किशन यावेळेला बॉलला समोरच्या दिशेने. गवतामध्ये चेंडूची गती कमी झाली. विवेक शेलार तिकडे आले. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. रवी आणि किशन सुटले सुसाट. 2 धावा घेतल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल, करावाच लागेल, कारण धावा बनवायच्या आहे टीमसाठी. 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 3ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं संपतंय. 14 धावा धावफलकावर. आपण पाहत आहोत डोंबिवली ब्लास्ट ही स्पर्धा, रबर बॉलची क्रीडा स्पर्धा, डोंबिवलीतील क्रीडा स्पर्धा, जागृती 11ची क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. एका बाजूला सिरसाट स्पोर्ट्स नगर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. एका बाजूला महेंद्र म्हात्रे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला अमोल सिरसाट यांचा संघ. आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. फिरोज येत आहेत. आणखीन एक धुरंधर गोलंदाज, वेगवान गोलंदाज गोरेगाव मुंबईचे, ते म्हणजे फिरोज शेख. आणि दुसऱ्या बाजूला आपला पाहायला मिळत आहेत मुंबईचेच 2 फलंदाज रवी. आणि रवी यांच्या जोडीला जर पाहिलं तर किशन. या जोडीला आता कामगिरी करावी लागेल, कारण 2 षटकांमध्ये 14 धावा झाल्या आहेत. किशन देवेंद्र स्ट्राईकवर. यावेळेला पहिलाच बॉल टप्पा पडतोय. बॉल किंचितसा वळतोय आणि दांडी 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 गुल. विकेटचं पतन. जयेश जयेश वरडीचे खेळाडू आहेत. काळा चौकीची स्पर्धा गाजवली होती. यावेळेला जयेश आलेत. पहिलाच बॉल जर पाहिला तर उसळी घेणारा आणि कट होणारा देखील होता आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा होता. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचे प्रात्यक्षिक 3ही गोलंदाजांनी, विश्वजित ठाकूर, इम्रोज खान आणि आता फिरोज शेख. जयेश यावेळेला ऑप्टमच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावा कराव्या लागतील. 45-50 तरी धावांचं, एक 40-45-50 धावांचं तरी आव्हान ठेवावं लागेल. त्या पद्धतीची रणनीती बनवण्याचा प्रयत्न देखील असणार आहे टीमकडून. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला पाठवलं. चांगलं टायमिंग झालं आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. 6 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी फिरोज येत आहेत. जयेश आणखीन एक चांगला फटका. आवाजही खूप छान आलाय, परंतु आउटफील्ड तिकडे गौतममध्ये थोडीशी स्लो. चेंडूची फेकी. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रवीने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तिसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेली. जयेश आले आणि धावांना सुरुवातही होताना पाहायला मिळते. तिसरी ओव्हर सुरू आहे. टीमची धावसंख्या, संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 झाली आहे. रवी
जयेशने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. रवी यांनी देखील काही फटके चांगले खेळले तर सन्मानजनक स्थितीमध्ये धावसंख्या जाऊ शकते, परंतु फिरोज यांच्याकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. वा, फिरोजने पुन्हा एकदा बॉलला फिरवलंय आणि पाठवलंय अजित मोहिते यांच्या दिशेने आणि बॉल तर फिरवला आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता आणि याची रक्षकांच्या दिशेने पाठवताना पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर, परंतु फिरोज याही वेळेला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि बाईटच्या स्वरूपातील 1 रन जरूर मिळणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25. विवेक शेलार यांना शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. पाहूया, 25 तर झालेले आहेत, 3 षटकं झालेली आहेत, अजूनही 1 षटक बाकी आहे. 4 षटकं एका संघाला दिली जातील. चला, टॉससाठी विनंती करेल या ठिकाणी यायचं आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध RCC राजा डोंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण हे षटक झाल्यानंतर यायचं आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 1 षटक देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये काफी असतं मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. आणि आता विवेक शेलार, वैविध्यता आहे भिवंडी च्या या गोलंदाजांकडे देखील. रवी जास्त शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं या बॉलला, परंतु वेग जास्त पाहायला मिळतोय. अपील करतायत अजित मोहिते तिकडे, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, रन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. विश्वजित ठाकूरने सुरुवात 2 धावांनी केली. इम्रोजने विकेटने, फिरोजने विकेटने आणि इकडे निर्धाव चेंडूने. रवी अकूट टप्प्याचा बॉल याच वेटिंगमध्ये होते आणि आता फाईन लेगच्या दिशेने रवीने केवळ दिशा दिली या बॉलला, षटकार वसूल केला. 6 धावा. 6 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे. अशाच काही फटक्यांची आवश्यकता आहे सिरसाट स्पोर्ट्स नगर टीमला, म्हणजेच SP. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीला पाहतोय आपण. रायगडचे बलाढ्य संघ देखील आज या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही टीम बलाढ्य आहेत, परंतु पाहूयात एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतात का. रवी यांच्याकडे ती क्षमता आहे, परंतु विवेक शेलार यांच्याकडे वैविध्यता आहे. हा षटकार आल्यानंतर विश्वजित ठाकूर थोडंसं मार्गदर्शन देखील त्यांना करतायत, कारण मोठा फटका येतो त्यावेळेला फलंदाज पवित्रात असतात यापुढे मोठ्या फटका मारण्याच्या, किंवा गोलंदाज थोडासा विचार करत असतात आपल्याला कशी गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून मोठे फटके येणार नाही. डोंबिवली ब्लास्ट आपण पाहत आहोत. डोंबिवली या ठिकाणी उसरगर किंग्स मैदान. रवी बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आता लेंथवरून बॉलला केवळ कट केलं, कीपरकडे पाठवलं. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ झाला. या षटकात 6 धावा खर्च केल्या आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 31 आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रवी लिंगाला आक्रमण करतायत रवी यावेळेला. अशाच प्रकारचा फटका त्यांना खेळायचा होता, त्या पवित्रात होते आणि यावेळेला यशस्वी होत आहेत. म्हणजे तरी त्यांना अपेक्षात होती तिकडे चेंडू लागलेला नाहीये बॅटच्या, परंतु रिझल्टला महत्त्व आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार येतोय. कमी गतीने चेंडू टाकला होता आणि रेड केलं आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवले देखील. रवी आतापर्यंत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 1 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. सुरुवात अपेक्षेप्रमाणे नव्हती झाली होती, परंतु शेवटी जर पाहिलं तर आक्रमण करतायत रवी. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा मोठा फटका. रवी लिंगाला यांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका. सीमारेषा पार षटकार. रवी यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. याचसाठी ओळखले जातात रवी लिंगाला. उत्तरार्धात चांगली कामगिरी करतायत. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकार येताना पाहायला मिळत आहेत आणि बॅक टू बॅक 2 षटकारही येत आहेत. 43 धावा धावफलकावर आहे. आणखी एखादा मोठा फटक्याची आवश्यकता असेल, परंतु
विवेक प्रयत्न करतील त्यांना थांबवण्याची. रवी आणखीन एक बिग हिट. यावेळेला ओव्हर पिच होता, थोडासा पुढेच केला आणि रवी यांनी लगेच ओळखला. लगातारचे 3 षटकार खेळत असताना डावाचा उत्तरार्ध रवी लिंगाला यांच्या नावाने होताना पाहायला मिळतोय. जयेशने देखील थोडीशी चांगली साथ त्या ठिकाणी दिली आणि सुरुवात जरी चांगली झाली नसेल तर शेवट मात्र त्या ठिकाणी चांगला होताना पाहायला मिळतोय. एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय, कारण धावसंख्या झाली 49. विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. 50 धावांमध्ये चांगली मॅच होऊ शकते, परंतु प्रत्युत्तरादाखल जर पाहिलं तर सागर रणपिसे, अख्तर शेख, त्याचबरोबर शाहिद शेख यांना पण इन ॲक्शनमध्ये देखील पाहू शकता. त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगल्या खेळाडूंची स्टारकास्ट आज नामवंत खेळाडूंची पावले या स्पर्धेच्या मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नीनू कांबळे म्हणा, आकाश चिंदारिया म्हणा किंवा सुलतान खान म्हणा. स्कोर जर पाहिला तर 49 झालाय. 50 म्हणजे इकडनं फाईट होऊ शकते, तिथपर्यंत तर आलेत. पाहूयात ती फाईट दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे पाहायला मिळेल. विनंती असेल टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली एक नामवंत संघ आणि त्याचबरोबरने RCC राजा डोंबिवली. आज विक्रोलींची स्टारकास्ट, GI11ची स्टारकास्ट या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर करंजी काळन जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल करंजी काळन यांना. टॉस करण्यासाठी विक्रांत केनेचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती असेल RCC राजा डोंबिवली, चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. RCC राजा टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस केला जातोय, महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस आहे. यानंतर होणारी RCC राजा डोंबिवली आणि विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. हेड कॉल दिलाय आणि टेल कॉल आलाय. रोहित भालेराव माझ्या बरोबरीने आहेत. रोहित, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? किती उत्कंठा आहे ही क्रीडा स्पर्धा खेळण्याची? कारण या अगोदर देखील या मैदानात क्रीडा स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत आणि नाणेफेकीत जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? कशी टीम आहे आज आपली? आम्ही फिल्डिंग करू. विक्रोलींचे जे प्लेयर आहेत जॉबला असतात, तर आम्ही काय काय प्लेयर आले नाहीत तर GI11 सोबत आम्ही मिक्स करून खेळतो आहे दोघी टीम आणि आम्ही फिल्डिंग करायचा प्रयत्न.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. आकाश, आपली टीम चांगल्या फॉर्मात आहे, आपणही चांगल्या फॉर्मात आहेत. मॅचला सुरुवात होते, जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. शिरसा स्पोर्ट्स एस पीच्या विरोधात दीपक दादा प्रतिष्ठान रायगड. टार्गेट आहे ते 50 धावसंख्येच. आघाडीची जोडी अजित मोहिते आणि योगेश पवार. पहिलं षटक आपण बघत आहोत. रिषभ जैन यांना पहिल्या चेंडूवरती आलेली ती 1 धाव. हाफ ट्रॅकर पूर्णपणे ते आपण बघू शकाल. अचंबित करणारा तर चेंडू होता योगेश यांच्यासाठी. जास्त बाहेर निघाला आणि इथे अंपायरचा इशारा आला तो व्हाईट बॉल. टप्पा पडल्याबरोबर बाउन्स जास्त मिळाला होता या चेंडूला. 250वा हा व्हाईट बॉल आपण बघत आहोत. ती संपूर्ण माहिती आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट डोंबिवली ब्लास्ट. फुलर लेन लेफ्ट करण्यात आला, सोडून दिलं. ऑफस्टमचा भरपूर बाहेर होता. आणखी एक व्हाईट बॉल आला. सुरुवात अजित यांनी एका धावेने केली, त्यानंतर योगेश ट्रॅकिंग एंड आल्याबरोबर 2 व्हाईट बॉल आपण बघितलेले आहेत. पहिला डाव जिथे कुठेतरी धावा बनल्या नव्हत्या, परंतु 3 षटकांनंतर 4थं षटक रवी लिंगाळा यांच्या बॅटमधून आपण बघितले ते 4 षटकार विवेक शेलारच्या विरोधात ते आले होते. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना आपण बघत आहोत. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, धावत आला, फेक करण्यात आली. योगेशने क्रीज तर सोडली होती, पुन्हा माघारी परतलाय. क्विक ॲक्शन वेगाने डीपमधून क्षेत्ररक्षक येत असताना आपण बघितला. रोहित आचार्य यांना आपण बघितलं येत असताना. कालच्या दिवसामध्ये देखील महत्त्वपूर्ण कामगिरी तालुका न्यायामध्ये त्याने केली. आज खुला गट. धावफलक 4 वरती. अजित ट्रॅकिंग एंडला. कोलवा टप्प्याचा चेंडू. एरियल रूट तर देऊ शकला नाही या फटक्याला. कार्पेटच्या सायन लॉंग ऑनमध्ये मिसफिल्ड झाल्याबरोबर सेकंडचा कॉल आणि सेकंड रन देखील इथे सक्सेसफुली धावून पूर्ण करत असताना दोघंही. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. बॅट त्या ठिकाणी कदाचित हा फटका कंप्लीट करत्यावेळी घासली असावी खाली. सिमेंट विकेट आहे, कारणासह आपण बघू शकाल बॅट खाली घासली. आता बॅटची मागणी करण्यात आली होती अजितकडून. धावफलक 2 ने आपण बघू शकाल तर ते 6 वरती. 50 लक्ष्य 12.50चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 12.50चं हा सामना आपण जर बघितला तर तो 3रा सामना पहिल्या फेरीमधला. यानंतर विके प्रतिष्ठान डोंबिवली आणि RCC राजा डोंबिवली अर्थातच विक्रोलियन्स हे 2 संघ समोरासमोर असतील. विके प्रतिष्ठानच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा त्यांचा निर्णय. दुपारची वेळ. आज दुपारच्या लंच व्यवस्था करण्यात आलेली आहे. सरपंच सौभाग्यवती आशाताई पाटील ब्राह्मण करवले आणि त्यांचे सुपुत्र हरीशदादा पाटील यांच्या माध्यमातून. काल अनिलजी म्हात्रे साहेब आणि अरविंदजी वत्रे काका यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ऑन साईडला देखील चेंडू लॉंग ऑनमध्ये चाललाय. ड्राईव्ह झाला. डीपमध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. यावेळेला सेकंडचा चान्स देणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण करण्यात आलं. डीपमध्ये आपण चिन्मय कदमला बघितलं. 1 ने धावफलक 7 वरती. एका मोठ्या फटक्याच्या शोधात निश्चितपणे आपण बघू शकाल या दोघांनाही, फलंदाज योगेश आणि अजितला, कारण रिक्वायर्ड रन रेट त्यांना देखील मेंटेन करायचं आहे. 12.50चं रिक्वायर्ड रन रेट आहे. रिषभचं मी कौतुक करेन. दुसऱ्या बाजूने 2 वाईट जरी आले तरी मॅक्सिमम 2 रन्स फक्त एका चेंडूवरती त्याने खर्च केलेला आहे. तिथे देखील बॉडी लेंथ आला होता चेंडू. वेगवान लेग बाईज. अंपायरचा इशारा आलाय तो. इथे मिळते 1 धाव. धावफलक जाऊन पोचलं 7 वरती. शेवटचा चेंडू या षटकामधला पहिल्या. रिषभ. रबर बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे नव्हे तर बहुतांशी आपण म्हणू शकाल गोलंदाज शॉर्ट रनने गोलंदाजी करत असतात. पिकअप शॉट आला
ऑन दी राईज लॉंग ऑनचा बाहेर अजितचा पहिला तडाखा 6 धावा पहिलं षटक संपन्न. धावफलक दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय 9 लॉस. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली अर्थातच रायगडचा आपण बघतोय 14 या आकड्यावरती. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण बघत आहोत या स्पर्धेच्या. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सादरीकरण कक्षामध्येच तुम्हाला पाहायला मिळतील. जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट डोंबिवली ब्लास्ट या सर्व ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत ते आदरणीय पांडुरंगजी संते साहेब, ज्यांच्या माध्यमातून एक क्रीडांगण बांधण्यासाठी देखील मोठी साथ आहे. विशालजी म्हात्रे यांना ज्या दोन्ही तुम्हाला मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या बाईक पाहायला मिळतात. एक बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ती माजी उपसरपंच काटे आणि सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ दादा पाटील आणि त्याचबरोबर भोपरचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संदीपजी माळी साहेब यांच्या माध्यमातून आणखी एक ती बाईक आहे ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 12 आपण संघ कालच्या दिवसामध्ये तालुका मधले बघितले. आज 12 संघ ऑल इंडिया ओपन आणि अगोदरचे 24 संघ जर आपण बघितले तर ते तुम्हाला ग्रामीण पाहायला मिळाले. 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना रबर बॉल क्रिकेटची एक नामांकित स्पर्धा. या स्पर्धेची सर्वच क्रीडा रसिक असतील, सर्वच खेळाडू असतील वाट बघत असतात. पहिलं षटक संपन्न झाले. धावा 14 झालेल्या आहेत. 2 एक्स्ट्रा रन आपण बघितला तर 2 लेग बायचा रन माफ करा 1 लेग बायची रन देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 सिंगल, 1 डबल, 1 षटकार. जे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली रायगडला हवं होतं ते अजितने शेवटचा षटकार मारून रिक्वायर्ड 100 मेंटेन केलं. बघा ज्या काही सूचना आहेत 12th मॅनच्या बाबतीत असतील, छोट्या छोट्या गोष्टींकडे विशालदादा म्हात्रे यांचं लक्ष असतं आणि नेहमीच सकाळपासून तर पूर्णपणे ही स्पर्धा दिवस संपन्न होण्यापर्यंत ते व्यासपीठावरती असतात. छोट्या छोट्या गोष्टी असतील. स्पर्धा म्हटलं की आपण म्हणतो की मॅन पॉवर असणं तुमच्याकडे गरजेचंच आहे, परंतु विशालजी मात्र एकमेव व्यक्तिमत्व, बहुरंगी व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. बऱ्याचशा भूमिका ते या स्पर्धेच्या माध्यमातून पार पडत असतात. 14 वरती धावफलक. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती आला आहे रोहित आचार्य. समोर एक्सपिरियन्स तर चेंडू आहे तो यंगस्टरच्या हातामध्ये, क्षमता त्याच्याकडे देखील. रॉन द विकेट पहिला चेंडू फुलर लेंथ ऑन ड्राईव्ह करण्यात आला. आपण जर बघितलं तर मेरिटवरती खेळला बरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू आला होता योगेशसाठी. एका धावेच्या साहाय्यानं धावफलक पुढे जात असताना 15 वरती योगेश थोडा कवीना शांत पाहायला मिळतोय. ॲग्रेसिव्ह तो नाही आहे इथे. सुरुवातीला मात्र तो शांतपणे धावसंख्येला पुढे नेतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. अजितला तो स्ट्रायकिंग एंडला 5 रन करतोय. अजित आपण बघितलं तर त्याचा नेहमीच खेळ राहिला आहे. आक्रमकता ही त्याच्यामध्ये ठासून भरलेली पाहायला मिळते आणि लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू. आज त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. इथे दोघांमध्ये चर्चा काहीशी आपण बघत आहोत योगेश पवार आणि अजित मोहिते यांच्यामध्ये. धावफलक 15 वरती. येस हवेमध्ये हा चेंडू फटका फसला. डीप स्क्वेअर लेग डीप मधून वेगाने त्या क्षेत्ररक्षक पोहोचले देखील. कॅच ड्रॉप. हा झेल महत्वपूर्ण होता. त्याचं कारण अजित मात्र आपण बघतोय हा फलंदाज ज्याने एक षटकार देखील ठोकला. लिमिटेड ओव्हरमध्ये 2 ते 3 चेंडू तुम्ही फेस केले, ज्यामध्ये एखाद मोठा फटका जरी तुम्ही खेळले तर आपण समजू शकतो की तुम्ही सेट झालेले आहात. सो इथे सेट झालेला फलंदाज अजित त्याला जीवदान. धावफलक आपण बघतोय 2 ने पुढे 17. हो टोएंडला लागलाय भरपूर उंच आणि हवाई सफर करत असताना चेंडू विराट कोहली कक्षाच्या वरतून सीमारेषा पार. षटकार. इन स्विंगर आला होता बरोबर. आपण बघितलं तर पायावरती येणारा चेंडू ज्याला सरळ बॅटने लॉफ करण्यात आलं अजित कडून. टोएंडला जरूर लागला चेंडू. हो यावेळी आता मिस झालेल्या आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला हे पाहण्यायोग्य असेल. रिप्ले आपण बघूया स्क्रीनवरती. रोहित षटकारानंतर आपण बघू शकाल त्याने देखील कमबॅक केलंय. हाफ ट्रॅकर पूर्णपणे थांबला. त्याने बघितलं, थोडी बॅकलिप घेतली. चेंडूवरची नजर तीक्ष्ण होती आणि हा चेंडू बराचला मिड विकेटचा बाहेर. यूज अन मॅक्सिमम.
जोरदार प्रहार, धमाका केला तो अजितने. जणू काही हा त्याच्या बॅटमधला फटका नव्हता तर गोलंदाजावरती त्याने फोडलेला फटाका होता. साने धावफलक आपण बघतो 29 वरती जाऊन पोहोचलो. 2 षटकार धावसंख्येला मात्र पुढे नेतात वेगाने. पुढच्या दोन्ही संघांना सूचना असेल, आपण आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तयार राहायचंय. फुलटॉस आलाय, पुन्हा उचलला आणि लॉंग ऑफचा बाहेर चेंडू, लागोपाठचा दुसरा. तर या षटकामधला अजित मोहितेच्या बॅटमधून आलेला तिसरा षटकार. एंटरटेन करत असताना आता आपण बघत आहोत अजितला धावफलक जाऊन पोहोचलं ते 35 वरती आणि आता बनवायचं आहे त्या 15 धावा. षटक संपन्न. 2 पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या 21 धावा. महागडं षटक राहिलं रोहित आचार्यचं. 12 मध्ये आता बनवायचं आहेत 15. दोघेही सलामीवीर, ज्यामध्ये योगेश यांनी फक्त 3 चेंडूंचा सामना केलाय, 2 वरती ते खेळतात. तर अजित मोहिते सामना केलाय, त्यांनी आतापर्यंत आपण बघू शकाल तर 9 चेंडूंचा आणि खेळत आहेत. 30 या आकड्यावरती नॉट आउट. बारामध्ये आता 15 अजूनही बनवायचे आहेत. स्क्रीनवरती जर तुम्ही बघितलं डाव्या बाजूला राहुलभाई पाटील यांची कन्या जागृती हिचं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. जागृती स्पोर्ट्स त्यांच्याच नावाने आपण बघत असतो. संघ देखील जागृती 11. उजव्या बाजूला बरेचसे छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतात जी अल्टरनेट बदलत आहेत. धावफलक 35. 12-15चं समीकरण. जुनैद ऑन बॉलिंग मार्क. रनवेमध्ये थोडा अडथळा आल्याबरोबर पुन्हा एकदा तो आपल्या बॉलिंग मार्कवरती जात असताना पाहायला मिळतो. योगेश पवार यांच्याकडे स्ट्राईक. हो, पूल करण्याचा प्रयत्न होता. एज आहे आणि ते एज घेतल्यानंतर चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर पाठीमागे ओमकार देसाई यांच्या हातामध्ये. प्रथमतः आपण पहिला डाव जर बघितला, सुरुवात थोडी शांत झाली होती, परंतु अंत रवीने केला होता धमाकेदार. 4 षटकार त्याने ठोकले होते पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये. 49 उभारल्यानंतर 50 पाठलाग करत असताना सेकंड इनिंगमध्ये 2 षटकं संपन्न. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू देखील डॉट. 11 मध्ये बनवायच्यात 15. पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे नजर हटली. इट इज नो बॉल. ओव्हर स्टेप करण्यात आलेलं आहे ते जुनैद यांच्याकडून. निरंजन सावंत सर आणि दत्ता कडवसर यांना आपण बघत आहोत ऑन ग्राउंड. SP सध्या रेस्ट करतायत. पंचांची भूमिका आपण बघितली या 4 दिवसांमध्ये. योग्य असे अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण बघितले. जुनैद खान इथे देखील चेंडूला लेफ्ट करण्यात आलंय. अवांतर धावा आता या रोखाव्याच लागतील. धावा ऑलरेडी कमी आहे तुमच्याकडे. 12 मध्ये 15चं इक्वेशन होतं. पहिला डॉट आल्यानंतर 2 एक्स्ट्रा रन, नो बॉल नंतर एक व्हाईट बॉल आलाय. धावफलक पुढे 37 वरती बनवायच्यात अजूनही 13. 11 चेंडूंमध्ये फ्री टॉन. डाऊन झालेले शोल्डर क्षेत्ररक्षकांचे इथे सामन्यामध्ये कुठेतरी वरचढ होत असताना आपण बघू शकाल. बॅटिंग करणाऱ्या दीपक दादा प्रतिष्ठान रायगडला हे चेंडू जास्त हाताला वेस लागतील. डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल कारण उरल्या आहे धावा फक्त 13. दहा चेंडू 13. जुनैद हाफ ट्रॅकर इथे आपण बघू शकाल. बाहेरच्या बाजूने जास्त वळण घेत असताना अंपायरचा पुन्हा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. एक नो बॉल, 2 व्हाईट बॉल, आतापर्यंत 3 एक्स्ट्रा, 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. खरं तर ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु पाऊस 4थ्या दिवसामध्ये देखील नाही आहे. कालच्या रात्रीमध्ये मध्यरात्रीमध्ये निश्चितपणे पावसाची हजेरी होती या विभागामध्ये, परंतु आजच्या या दिवसामध्ये सूर्यदेवता पूर्णपणे
प्रकाश टाकत असताना आपण बघत आहोत एक चांगला फटका पूलचा कॉपी बुक स्टाईल योगेश पवारचा हा वार 6 धावा षटकार. VIP बॉक्समध्ये आता पुरस्कर्ते त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक दादा प्रतिष्ठानचे महेंद्रजी बात्रे. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहा. PK प्रतिष्ठान आणि RCC राजा डोंबिवली अर्थातच विक्रोयन्स या संघाला आपण बघू शकाल. खोलवा टप्प्याचा चेंडू फक्त आपण बघू शकाल चिप करण्यात आला. चेंडूला डीपमध्ये लॉंग ऑफच्या दरम्यान अनंत वाघ यांच्याकडे फेक करतात. एक धाव मिळते सहजपणे आपण बघू शकाल. या धावफलकाला आता पुढे नेत असताना योगेश आणि अजित धावफलक जाऊन पोहोचलं 45 वरती. 5ची अजूनही गरज आहे. चेंडू उरलेला आहे त्यासाठी 8. डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. एक अनाउन्समेंट निश्चितपणे आम्ही करत आहोत. जो 5वा सामना होता परी 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात TWJ डॉमिनेटर गुवाहर रत्नागिरी हा संघ मात्र काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाही. सो परी 11 डोंबिवली या संघाला पुढचा रस्ता अर्थातच सेकंड राऊंडचं तिकीट देण्यात येत आहे. सो 6वा सामना आशा 11 नाशिक आणि परिधी 11 उसरगर दोन्ही संघ आपण लवकर रिपोर्ट करायचा आहे. जो 6वा सामना असेल आशा 11 नाशिक आणि परिधी 11 उसरगर. धावा झालेल्या आहेत त्या 46. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. बघा परी 11 डोंबिवली आपल्याला अर्थातच सेकंड राऊंडचं तिकीट मिळालेलं आहे. सो आपण या ठिकाणी उपस्थित राहा. PK प्रतिष्ठान आणि षटकार आला अजित मोहिते यांच्या बॅटमधून आणि अर्थातच 4था षटकार सामन्याला संपन्न करतोय. 37 धावसंख्येची भारदार खेळी केली अवघ्या 12 चेंडूंमध्ये अजित मोहिते यांनी. षटकार आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफस्टम्पचा बाहेर होता चेंडू मेरिटवरती खेळला. चांगला फटका कवचमधून सीमारेषा पार. अभिनंदन दीपक दादा प्रतिष्ठान रायगडने हा सामना जिंकलेला आहे. तर सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत. 12 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येचा